सकाळी उठल्यानंतर पोट साफ न होणं ही खूप सामान्य समस्या आहे. यामागे चुकीची जीवनशैली, आहारातील तंतुमय पदार्थाची कमतरता, कमी पाणी पिणं, ताणतणाव इत्यादी कारणे असू शकतात. सकाळी कोमट पाणी प्या. उठल्याबरोबर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते. हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही अर्ध लिंबाचा रसही टाकू शकता किंवा 1 चमचा मधही घालू शकता. हा उपाय दररोज केला तर खूप फायदा होतो. रात्री भिजवलेले मनुके आणि अंजीर खा. 4 ते 5 मनुके किंवा 2 अंजीर रात्री पाण्यात भिजवा आणि सकाळी रिकामे पोटी खा. हे नैसर्गिक रेचक म्हणून काम करतं. त्याचप्रमाणे गरम दूध आणि तूप घ्या. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधात 1 चमचा तूप घ्या. सकाळी पोट साफ होण्यास नक्कीच मदत होते. विशेषतः ज्यांना दीर्घकाळ बद्धकोष्ठता आहे त्यांना खूप उपयोगी आहे. तंतुमय आहार वाढवा, जसं की ओट्स, दलिया, पपई, सफरचंद, केळी, भाज्या, पालक, मेथी, गाजर खा. संपूर्ण धान्य खा. फायबरमुळे मल मऊ राहतो आणि सहज बाहेर पडतो. सकाळी चालायला जा. हलका व्यायाम करा. 15 ते 30 मिनिटे नक्कीच चाला. योगासने करा, जसं की पवन मुक्तासन, भुजंगासन, मलासन. व्यायामामुळे पचनक्रिया सुधारण्यास नक्कीच मदत होते. नियमित वेळेवर शौचाला जा. दररोज एकाच वेळेला शौचाला बसण्याची सवय लावा. जरी सुरुवातीला येत नसेल तरी प्रयत्न करा. शरीराला सवय लागते. इसबगोल घ्या. रात्री झोपण्यापूर्वी 1 ते 2 चमचे इसबगोल कोमट पाण्यासोबत घ्या. हे मल मऊ करतं आणि सहज बाहेर पडण्यास मदत होते. चहा, कॉफी सकाळी कमी घ्या. जास्त घेण्याचं प्रमाण टाळा. रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण नक्कीच तुम्ही कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. त्याचप्रमाणे दिवसभर पुरेसं पाणी प्या. दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी नक्की प्या. पाण्याची कमतरता हे बद्धकोष्ठतेचं मुख्य कारण असतं. महत्त्वाची सूचना म्हणजे जास्त वेळ शौच रोखून ठेवू नका. जंक फूड, तळलेले पदार्थ कमी खा. ताणतणाव कमी ठेवा. मोबाईल जास्त वापरू नका. डॉक्टरांकडे कधी जावं? जर 4 ते 5 दिवस जर पोट साफ झालेलं नसेल, खूप वेदना होत असतील, रक्त येत असेल, तर मात्र तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते औषधोपचार घेऊ शकता.